नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण सत्यनारायण पूजेसाठी प्रसादाचा शिरा करणार आहोत। हा शिरा दिवसभर अगदी छान मऊसूत राहतो। आता हा मी केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर दाखवते, तरी बघा अगदी छान मऊसूत आहे। अजिबात चिकट होत नाही किंवा कोरडाही होत नाही। याचा रव्याचा प्रत्येक कण छान फुलतो, अगदी मऊ होतो। त्यामुळे असा शिरा तुम्हीही नक्की करा। अगदी पहिल्यांदा करत असाल तरीही चुकणार नाही। अगदी प्रमाण परफेक्ट सांगितलंय। माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हा शिरा कसा करायचा आहे ते बघूया। शिरा करण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। आता हा आपला उपमा करण्याचाच मीडियमच रवा आहे। आता तुम्ही जर 1/2 वाटी किंवा 1/2 किलो अशा प्रमाणात जर शिरा करणार असाल तर एखाद्या भांड्यात घालायचं आणि त्या भांड्यानेच सगळी मापं मोजायची, म्हणजे ते सोपं पडतं। आता हे एका भांड्यात काढून घेतलं आहे। आता साखर मोजूया। आता 1 वाटी रव्यासाठी त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। हे साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे। शिरा खूप गोडही होत नाही आणि अगोडही होत नाही। आता इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलं आहे। आता हे थोडंसं पातळ केलेलं तूप आहे। तर 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता दूध मोजूया। आता तूप मोजून झाल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या दूध घ्यायचं आहे। 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी घालायचं। आता हे दूध आणि पाण्याचं प्रमाण असंच घ्यायचं, म्हणजे आपला शिरा आहे तो खूप असा कोरडा असा होत नाही, छान मऊसूत राहतो। आता मी 2 वाट्या दूध घातलं आहे, त्याच्यात 1 वाटी पाणी घालायचं आणि आता हे गॅसवरती गरम करायला ठेवूया। आता आपण घेतलेल्या तुपापैकी थोडंसं तूप कढईत घालून घेतलं आहे। आता इथे थोडे ड्रायफ्रूट घेतलेत, इथे चारोळी घेतले, थोडे मनुके, बदाम आणि काजू। आता हे फक्त मनुके सोडून बाकी सगळं सुरुवातीला आपलं तुपामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला तुपात परतायचं आहे आणि थोडं भाजत आल्यानंतर आपण मनुके घालूया। आता हे थोडं भाजत आलं की याच्यात आत्ता मनुके घालायचे। मनुके सुरुवातीलाच घातले की ते लगेच भाजले जातात आणि काळे होतात, म्हणून ते थोडे नंतर घालायचे। आता हे सगळं तुपात छान परतून घेतलं आहे। आता हे काढून घेऊया। आता याच्यातच आपण राहिलेलं सगळं तूप घालायचं। फक्त 1 चमचा तूप शिल्लक ठेवायचं आणि बाकी सगळं तूप घालून घ्यायचं आहे। आता याच्यात रवा घालायचा। आता गॅस एकदम बारीकच करायचा, अजिबात गॅस मोठा करायचा नाही। आणि हा रवा ह्या तुपावरती आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना अजिबात गडबड करायची नाही, गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर रवा नीट भाजला जात नाही। आता हे बारीक गॅसवरती आपण रवा भाजूया। आता रवा थोडा भाजत आला की इथे मी एक मध्यम आकाराचं पिकलेलं केळं कापून घेतलं आहे, ते याच्यात घालायचं आणि आता रव्याबरोबर हे देखील तुपात चांगलं भाजायचं आहे, म्हणजे नंतर ते प्रसादामध्ये काळं पडत नाही। आता हे छान रव्याबरोबर तुपात परतून घेऊया। आता इथे रवा भाजत मला एक 12 ते 15 मिनिटं झाली आहेत। बघा रवा छान भाजत आला आहे, छान असा त्याला रंग आला आहे आणि रव्याचा छान घमघमाट सुटला आहे। काही जण काय करतात, रवा व्यवस्थित भाजत नाहीत, मोठा गॅस करून तो भरभर भाजतात, मग तो कच्चा राहतो आणि आपला शिरा चिकट होतो, तर तसं करायचं नाही। आता हा रवा इथे व्यवस्थित भाजला गेला आहे। आता रवा व्यवस्थित भाजला की आपण मगाशी जे पाणी आणि दूध एकत्र करून गरम करायला ठेवलं होतं ते देखील गरम झालं आहे। ते अगदी हळूहळू याच्यात घालायचं, कारण ते खूप गरम असतं, असं उडतं आणि त्याची वाफ आपल्या हातावर येऊ शकते, त्यामुळे अगदी शिस्तीत घालायचं। आता हे सगळं मिक्स करायचं। गॅस एकदम बारीकच ठेवायचा, अजिबात वाढवायचा नाही। हे सगळं असं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट फक्त याला झाकून ठेवायचं। आता 1 मिनिट झाल्यानंतर हे उघडून बघायचं। आता हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं। बघा आपण जे रवामध्ये दूध आणि पाणी घातलं होतं ते अगदी परफेक्ट झालं आहे, छान असं मऊसूत असं तयार झालं आहे। आता हे सगळं असं एकसारखं हलवून मिक्स करून घ्यायचं। शिरा करताना कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही आहे, एकदम बारीक गॅसवरच सगळं करायचं। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर याच्यात आता साखर घालायची। 1 वाटी रव्यासाठी 1 वाटीच साखर घालायची, अगदी व्यवस्थित गोडीचं प्रमाण होतं। आता हे सगळं मिक्स करायचं।
आता साखर घातल्यानंतर परत हे मिश्रण थोडं सैल होतं. आता हे परत मिक्स करायचं आणि याला झाकण ठेवायचं याच्यावर आणि 1 मिनिटसाठी परत थोडं झाकायचं आणि परत अधूनमधून हलवत याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे बघा, इथे छान अशी साखर या रव्याबरोबर मिक्स झालं आहे. मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे. रव्याला छान असं तूपही सुटलं आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट तळून ठेवले होते ते याच्यात घालायचे. याच्यात घालायचे वेलची पावडर आणि थोडी तुळशीची पानं मी इथं धुवून ठेवली आहेत, ती देखील घालायची. आता हे सगळं मिक्स करायचं. वेलची पावडर शेवटीच घालायची, म्हणजे त्याचा वास छान शिऱ्यात येतो. आता आपण जे 1 चमचा तूप शिल्लक ठेवलं होतं ते शेवटी असं वरून घालायचं. यानं काय होतं, शिऱ्याला छान अशी चकाकी येते. शिरा दिवसभर आपला छान मऊसूत राहतो, अजिबात कोरडा पडत नाही. आता हे सगळं मिक्स करायचं. शिरा आता इथे आपला तयार झाला आहे. गॅस बंद करूया. आता इथे आपला प्रसादाचा शिरा करून तयार आहे. आता हा शिरा थंड झाला आहे तरी बघा अगदी छान मऊसूत आहे, अजिबात चिकट होत नाही. याचा रव्याचा प्रत्येक कण असा छान मऊ होतो. बघा खूप छान झाला आहे. तुम्ही अगदी पहिल्यांदा करत असाल तरी या प्रमाणात केलात तर अजिबात शिरा चुकणार नाही, त्यामुळे नक्की करून बघा. माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.